सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। आपण संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीच्या अभंगवाणीवर चिंतन करत आहोत। माऊलींनी भक्त कुणाला म्हणावं, संन्यासी कसा असावा, साधक कसा असावा, त्यानंतर देवाकडे काय मागावं आणि देवासाठी वेड कसं व्हावं, असं विविध विषयावर प्रत्येक अभंगातून चिंतन मांडलेलं आहे। तर समाजातलं ढोंग कोणत्याही संताला सहन होत नाही। ढोंग करून सोंग करून जी जनतेची लूट करतात ती लूट संताला सहन होत नाही, म्हणून संत त्याच्यावर प्रहार करतात। मग मन्मथ माऊली असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत नामदेव असतील, महात्मा बसवांना असतील, सर्व संत शुद्ध भावाचा पुरस्कार करतात। समाज हिताचा, जगाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्याचा पुरस्कार करतात आणि जे ढोंग करतात, सोंग करतात आणि जनतेची लूट करतात अशा लोकांवर प्रहार करतात। आज आपला चिंतनासाठी घेतलेला माऊलीचा अभंग आहे, जळो त्याचे ज्ञान जळो त्याची भक्ती, लिंगांगाची स्थिती न कळे ज्यासी, अध्यात्माची पोती सोडून बाजारी, वैराग्याची थोरी सांगे लोका, भक्ती भावार्थाचे घेऊन या सोंग, जगा माझी ढोंग भोंदावया, व्यर्थ त्याचा जन्म शिवभक्ताचे कुळी, वंशाची रांगोळी केली तेने, अमृताचे ताटी ओगरिले विष, तैसे त्या कुळास नागविले, रूपवंत नार व्याभिचार करी, लावण्याची थोरी जळो तिच्या, मन्मथ शिवलिंग मने भूमी भार, लिंगांगी विचार नाही जया, अध्यात्माची पोती सोडून बाजारी, वैराग्याची थोरी सांगे लोका। हा माऊलीचा अभंग आहे। माऊली म्हणतात, लिंगांगाची स्थिती न कळे ज्यासी। लिंग आणि अंग हे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत। सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे लिंग म्हणजे शरीरातलं चैतन्य, शिवप्रभू, ज्याच्या सत्तेनं आमचा श्वास चालतो, आमचे नेत्र जग पाहतात, आमची वाणी बोलते, आमचे कान ऐकतात, आमच्या हात पाय काम करतात, असा सत्ताधीश आमच्या हृदयात वसलेला परम शिव, त्याला इथं माऊली लिंग म्हणतात। त्याचंच प्रतीक म्हणून सद्गुरूनं आमच्या हृदयावर लिंग बांधलेलं आहे। त्या हृदयातल्या अंगुष्ठ मात्र चैतन्याचं स्वरूप म्हणून सद्गुरू माऊलीनं पूजेसाठी आम्हाला लिंग दिलेला आहे। हा लिंग प्रत्येकाच्या हृदयातला परमात्मा शिव म्हणजे लिंग स्वरूपात आहे, अंगुष्ठ मात्र लिंग स्वरूपात आहे। माऊली म्हणतात, जिथं देव राहतो, देव ज्या ठिकाणी राहतो त्याला देवालय म्हणतात, माणसं जिथं राहतात त्याला घर म्हणतात, जनावर जिथं राहतात त्याला गोठा म्हणतात। मग आमच्या हृदयात देव राहत असेल तर आमचं शरीर काय, देवालय आहे। आमचं अंग म्हणजे देवालय आणि त्याच्यात राहणारा चैतन्य शिवप्रभू म्हणजे लिंग। लिंगांगाची स्थिती प्रत्येकाला कळाली पाहिजे, ज्याला परमात्म्याचं ज्ञान
घेण्याची इच्छा आहे, ज्याला परमात्म्याचा हृदयात आनंद प्राप्त करण्याची इच्छा आहे, ज्याला परमसुखाचा अनुभव घ्यायची इच्छा आहे, त्याला ह्या लिंग आणि अंगाचं ज्ञान झालं पाहिजे, त्याचा अनुभव झाला पाहिजे. माझ्या हृदयात शिव आहे, तो लिंग आकार आहे, अंगुष्ठ मात्र लिंग स्वरूप आहे आणि त्याच्या सत्तेनं माझ्या देहाचा व्यवहार चालतो. असा ही लिंगांग स्थिती आहे. आणि प्रत्येक भक्ताला ही जाणीव असणं महत्वाचं आहे. माझ्या हृदयात जसा शिव आहे तसं पुढच्या माणसाच्याही हृदयात शिव आहे. मला कुणी वाईट बोलल्यानंतर मला दुःख होतं, तसं मी दुसऱ्याला वाईट बोलल्यानंतर त्यालाही दुःख होईल. मला कोणी फसवल्यानंतर दुःख होतं, तसं मी दुसऱ्याला फसवल्यावर त्यालाही दुःख होईल. आमचे गुरु माऊली त्रिकालवंदनीय राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी नेहमी म्हणायचे, स्वतःकडे बघा, स्वतःकडे बघा. मी उठल्यापासून झोपेपर्यंत कसं वागत आहे? माझ्या वागण्यानं कुणाला त्रास तर होत नाही ना? माझ्या वागण्यानं कुणाला त्रास तर होत नाही, याचा तुम्ही विचार करा. माऊली या ठिकाणी म्हणतात, लिंगांगाची स्थिती न कळे ज्याशी, जळो त्याचे ज्ञान. भरपूर ज्ञान आहे. 4 वेद पाठ आहेत, 6 शास्त्र पाठ आहेत, 18 पुराणाच्या कथा सांगतो. पण त्याला हृदयात माझ्या परमात्मा जसा आहे तसं पुढच्या माणसाच्या हृदयात परमात्मा आहे हे समजून, या जाणीवेनं पुढच्या माणसासोबत प्रेमाचा व्यवहार जो करत नाही त्याचं ज्ञान व्यर्थ आहे म्हणतात. जळो त्याचे ज्ञान. त्याला वेदाचं ज्ञान आहे, 6 शास्त्राचं ज्ञान आहे, 18 पुराणाचं ज्ञान आहे, गीतेवर त्याचं प्रभुत्व आहे, भागवतावर प्रभुत्व आहे, परमरश्यावर प्रभुत्व आहे. पण त्याला माणसाशी माणुसकीनं वागावं हा मानव धर्म जर कळत नसेल, माझ्या हृदयात जसा शिव असलेला आहे तसं पुढच्या माणसाच्या हृदयात शिव आहे आणि मी त्याला जर टाकून बोललो तर ते माझ्या शिवालाच बोलल्यासारखं होईल. त्याला जर मी दुःख दिलो तर माझ्या भगवंताला दुःख दिल्यासारखं होईल. ही जाणीव ज्याला नाही आणि तो ज्ञान जर सांगत असला तर माऊली म्हणतात, जळो त्याचे ज्ञान, जळो त्याची भक्ती. होय, पट्टे मारून गंध लावून त्रिकाल स्नान पूजा करू आहे, 3 टाइम स्नान करून पूजा करू आहे. पूजा करून त्याला आपल्या मुलाबाळामध्ये, आपल्या पत्नीमध्ये, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये जर भगवंताचं दर्शन होत नसेल, त्याचा सगळ्याशी जर प्रेमाचा व्यवहार होत नसेल, तर माऊली म्हणतात, जळो त्याची भक्ती. काय फायदा तुझा 3 टाइम आंघोळ पूजा करून? काय फायदा तुझा विभूती पट्टे मारून, गळ्यात लिंग बांधून, भजन म्हणून, कीर्तन करून, प्रवचन करून, जर तुला जाणीवच नाही माझा परमात्मा लिंगरूप परमात्मा विश्व चैतन्य स्वरूप आहे, प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयात आहे. मी ज्याच्याशी बोलतो तो शिव आहे, मी ज्याच्याशी व्यवहार करतो तो शिव आहे. या भावनेनं जर आमचा व्यवहार होत नसेल, आमच्या चालण्यानं, आमच्या बोलण्यानं, आमच्या वागण्यानं जर समाजाचं अहित होत असेल तर आमचं ज्ञान व्यर्थ आहे, आमची भक्ती व्यर्थ आहे, असं या ठिकाणी माऊली म्हणतात. पुढे काय म्हणतात, अध्यात्माची पोथी सोडून बाजारी, वैराग्याची थोरी सांगे लोका. अध्यात्माची पोथी शिवकथा सांगत असेल, रामकथा सांगत असेल, भागवत सांगत असेल, मन्मथ माऊलीच्या अभंगावर कीर्तन करत असेल, संत तुकारामाच्या अभंगावर कीर्तन करत असेल, ज्ञानेश्वरीवर प्रवचन देत असेल, परमरश्यावर प्रवचन देत असेल, पण त्याच्यातल्या प्रमाण जर वैराग्य त्याच्या अंगात आलं नसेल,
तर माऊली म्हणतात वैराग्याची थोरी लोकाला सांगतो आणि ह्याच्या अंगात कसलंच वैराग्य नाही. तर असं काय आहे? तो जर पैशासाठी कीर्तन करत असेल, 50,000 भाव ठेवून कीर्तन करत असेल, 1,00,000 भाव ठेवून जर कीर्तन करत असेल, तर त्याच्या अंगात वैराग्य आहे का? त्यानं पोती सांगून काय फायदा? द्रव्य इच्छेसाठी करी तसे कथा, काय त्या पापिष्टा न मिळे खावया. संत प्रहार करतात. काय तर द्रव्य धन मिळवण्यासाठी जर भगवंताची शिवकथा सांगत असेल, रामकथा सांगत असेल, भागवत कथा सांगत असेल, कीर्तन करत असेल, प्रवचन करत असेल, तर संत त्याची निंदा करतात. द्रव्य इच्छेसाठी करी तसे कथा, काय त्या पापिष्टा न मिळे खावया. द्रवासाठी कथा करीती, देती घेती नरका जाती. धन मिळवण्यासाठी जर तुम्ही भगवंताची कथा सांगत असाल, भगवंताचं कीर्तन करत असाल, तर तुम्हाला पैसे देणारेही नरकात जातील आणि तुम्ही जर कथा सांगणाऱ्यालाही घेऊन बुडणार. तर भगवंताच्या प्रेमासाठी तुम्ही म्हणाल आम्ही पैसे घ्यायचे नाही तर मग जगायचं कसं? आणि तुम्ही कीर्तनात काय सांगता? कीर्तनात काय सांगता? कीर्तनात आम्ही काय सांगतो? देवा करता करविता तुझी, देवा अवघी तुझी सत्ता, आम्ही बाहुल्याच्या जाती, सूत्र दोरी तुझे हाती, जैसे नाचविशी देवा तैसे नाचू सदाशिवा. हे भगवंता, आम्ही बाहुल्याच्या जाती आहोत, आम्ही तुला समर्पित आहोत. तुला काय आमच्याकडून काम करून घ्यायचं आहे, काय काम करून घ्यायचं ते काम करून घे, पण सगळं करताना मुखात तुझं नाम राहू दे, मनामध्ये तुझं ध्यान राहू दे आणि संसारातले पोट भरण्यासाठी आमच्याकडून काम करून घे. अनन्यश्चिंतो यंतो मायजना पर्युपासते, तेषा नित्याभियुक्ता नाम योगक्षेम वहाम्यहम. आम्ही भगवद्गीतेवर जर प्रवचन देत असतो आणि तिथं सांगत असो की अनन्य भावानं भगवंताची भक्ती करणारा, अनन्य चिंतो यंतो माये जना पर्युपासते, माझी जो अनन्य भावानं उपासना करून संसारात काम करीत राहतो, तेषा नित्य अभियुक्तानाम, त्याचा योगक्षेम वाहण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असं आम्ही कीर्तनातून प्रवचनातून सांगतो आणि पुन्हा हात पसरतो. मला 50,000 द्या एका कीर्तनासाठी, मला एका कथेसाठी 7 दिवसासाठी ₹1,00,000 द्या, ₹2,00,000 द्या, मला मठ बांधायचा आहे, मला आश्रमातल्या गाईला वैरण घालायची आहे, मला औषधाची शाळा काढायची आहे, प्रयोगशाळा काढायची आहे, मला औषधाची फॅक्टरी काढायची आहे. काय अध्यात्माची पोती सोडून बाजारी, वैराग्याची थोरी सांगे लोका, भक्ती भावार्थाचे घेऊन या सोंग, जगा माझी ढोंग भोंदावया. तुम्ही आजकाल बापू बाबा, काही बापू जेलमध्ये, काही बाबा जेलमध्ये, भक्ती भावार्थाचे त्यांनी सोंग घेतलं. भोळे भक्त संत म्हणून त्यांच्या जवळ गेले. सकाळ आहे, एक बापू म्हणायचे, संताचा सोंग घेतलेले उठल्या उठल्या अंतरुणातून बाहेर यायचे, त्यांना शाही स्नान म्हणून दुधानं आंघोळ घातली जायची आणि त्या दुधाची पुन्हा खीर करायची आणि लोकाला प्रसाद म्हणून द्यायची. असे भक्तिभावार्थाचं सोंग घेऊन ते बापू पुन्हा बलात्काराच्या केसमध्ये आज जेलमध्ये आपण पाहतो. भक्तिभावार्थाचे सोंग घेऊन या सोंग, जगा माझी ढोंग भोंदावया. लोकाला
भोंदण्यासाठी, लोकाला लुटण्यासाठी. एकतर हरियाणाचा बाबा जेलमध्ये, त्याच्यावर 300 बलात्काराच्या केस. तर हे सोंग करणारे, हे ढोंग करणारे, जनतेला फसवणारे हे संत नाहीत, त्याच्यावर प्रहार करतात. संत म्हणतात, ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी. काही बघतो आपण की गांजा ओढणारे संत आहेत, तंबाखू घालून गांजा ओढणारे संत आहेत, काही तंबाखू खाणारे आम्ही संत आहो म्हणतात. स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढविली. त्यांनी स्नान पूजा संध्या सगळं बुडवलं आणि भांग खाऊन नशेमध्ये राहू लागले आणि भक्तालाही भांग देऊ लागले आणि भक्तालाही गांजा देऊ लागले. असे कितीतरी साधूच्या वेशातले माणसं आपण पाहतो. भांग भुरका हे साधन, पची पुढे मद्यपान. त्यांचं भांग आणि भुरका गांजा ओढणं हे साधन झालं, पुढे मद्यपानही करू लागले, परस्त्रीवर वाईट नजरही टाकू लागले. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैसा पांडुरंग. बसवलिंग म्हणे पोटाचे हे सोंग, तेथे उमारंग कैसा थीर. असे भोंदू साधू संत वेशामध्ये आज आहेत, आश्रम उभारून आहेत, लोकांकडून देणग्या घेतात, दक्षिणा घेतात. आमचे गुरु माऊली मला अभिमानानं सांगा वाटतं, 104 वर्षाच्या आयुष्यामध्ये कुणाकडून 1 रुपयाची दक्षिणा घेतली नाही. कुण्या तर भक्तानं खिशात 10 रुपये देऊ पाया पडत असताना पाया पडून माऊलीच्या खिशात 10 रुपये घातले, म्हणून माऊलीनं आयुष्यभर पुन्हा शर्टाला खिसा लावला नाही. हा खिसा चोर आहे म्हणले. ते खरे संत. म्हणून माऊली म्हणतात, भक्ती भावार्थाची घेऊन या सोंग, जगा माझी ढोंग भोंदावया. भक्ती भावार्थाचं सोंग घेऊन लोक दुःख, महाराज हे दुःख झाले, तुम्ही एवढं दान करा, तुमचं दुःख दूर होईल. तुम्ही हे व्रत करा, हे तुमचं व्रतानं तुमचं दुःख दूर होईल. तुम्ही मठाला एवढी देणगी द्या, तुम्ही आश्रमाला एवढी देणगी द्या. आणि अंगा लावून या राख, डोळे झाकूनी करती पाप, ऐसे कैसे झाले भोंदू, म्हणून या साधू. संतानं प्रहार केलेला आहे. 10वी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोळा. त्यांच्यामध्ये काम आहे, कामना आहे, पैसे यावेत. संन्याशाची वस्त्र घातली तरी ती परस्त्रीकडे वाईट नजरेनं पाहतात. ही साधूच्या वेशातले ढोंगी लोकांवर माऊलीने या ठिकाणी प्रहार केलेला आहे. पुढं माऊली म्हणतात, व्यर्थ त्याचा जन्म शिवभक्ताचे कुळी, वंशाची रांगोळी केली त्याने. जर आई वडील भगवान शंकराची पूजा करत असतील, भगवान शिवाची पूजा करत असतील, आणि त्यांच्या पोटी जर पुत्र जन्माला आला आणि त्यानं जर साधूचा वेश धारण केला किंवा कीर्तनकाराचा वेश धारण केला, प्रवचनकाराचा वेश धारण केला आणि पैशासाठी सुपारी ठरवून, बाजेवाले जसं सुपारी ठरवतात तसं कीर्तन 10,000, काही 50,000चे, काही लाखाचे, काही कथा 10,000, कथा 50,000, काही 7 लाख, काही 20 लाख. अजून चॅनलवर पट्टीवर चालूच आहे, खाल्ल्या पट्टीत सरकणाऱ्या पट्टीमध्ये ह्या अकाउंट नंबरला दान करा. तर शंकराची पूजा करणाऱ्या आईवडिलाच्या पोटी जर जन्म घेऊन असं जगाला जर फसवण्याचं कोणी कार्य करत असेल तर माऊली म्हणतात, व्यर्थ त्याचा जन्म शिवभक्ताचे कुळी, वंशाची रांगोळी केली त्याने. अमृताचे ताटी ओगरिले विष, तैसे त्या कुळास नासविले. ज्या सज्जन आईवडिलाच्या पोटी जन्माला आलो, आई
2 वेळेस माणूस पुत्र होतोय. एकदा आई वडिलाच्या पोटी जन्म घेतो आणि पुन्हा सद्गुरूला शरण जाऊन गुरु कर जात पुत्र होतो. गुरुपुत्र होतो. गुरुचा अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर गुरुचा अनुग्रह प्राप्त होऊन जर आम्ही अध्यात्माची पोती सोडूनी बाजारी वैराग्याची थोरी लोका सांगे, वैराग्य लोकाला सांगू लागलो आणि द्रव्यासाठी कथा कीर्तन करू लागलो तर माऊली म्हणतात, अरे अमृताच्या ताटामध्ये विष ओतल्यासारखं झालं रे. अमृताच्या ताटी ओघरीले विष, तैसे त्या कुळास नागविले. तुम्ही त्या आईवडिलाच्या कुळाला नागविलो. तुम्ही ज्या गुरुचं नाव मी गुरुपुत्र आहेत म्हणतात, त्या गुरुलाही तुमच्या आचरणामुळे त्या गुरुच्या नावालाही धक्का लागू नये अशी संप्रदायात वावरणाऱ्या लोकांनी काळजी घ्यावी. हे अभंग कथा कीर्तन सांगणाऱ्यासाठी आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. त्यांचं चुकत असलं तर आई जसं बाळाला चापट देऊन शिकवते तसं संत हे जगाची माऊली आम्हाला उपदेश करत आहेत. पुढे उदाहरण देतात, रूपवंत नार व्याभिचार करी, लावण्याची थोरी जळू तिच्या. सुंदर नारी आहे. सुंदर नारी आहे. तिचं सौंदर्य दिसायला सुंदर असावं का असायला सुंदर असावं, दिसायलाही सुंदर असावं आणि आचरणानं असायलाही सुंदर असावं. सुंदर पुरुष आहे. दिसायला जसा सुंदर आहे तर त्याचे विचार आचार उच्चार सुंदर असावे. पर स्त्रीकडे बघण्याची दृष्टी त्याची पवित्र असावी. एखादी सुंदर स्त्री आहे, तिचं सौंदर्य परमेश्वराची देणगी आहे, पण तिचं जर आचरण चांगलं असेल आणि तिचं आचरण जर व्याभिचारी असेल, पुरुषाचं आचरण जर व्याभिचारी असेल, तर माऊली म्हणतात सौंदर्य दिसायला आहे पण दिसण्यामध्ये जसं छानपणा आहे तसं तुमच्या आसण्यामध्ये छानपणा असला, तुमच्या आचरणामध्ये छानपणा असला, तुमच्या विचारामध्ये छानपणा असला, तुमच्या बोलण्यामध्ये छानपणा असला तर तुमची किंमत आहे. रूपवंत नार व्याभिचार करी, लावण्याची थोरी जळो तिच्या. सुंदर नारी आहे आणि तिने जर आपला पती सोडून पर पुरुषाकडे जात असली तर तिच्या सौंदर्याची किंमत केवढी मोल आहे. रूपवंत पुरुष आहे, आपली पत्नी सोडून पर स्त्रीकडे जर वाईट नजरेनं पाहतो, पर स्त्रीकडे जाऊन व्याभिचार करतो तर त्याच्या सौंदर्याची किंमत शून्य आहे. पुढं तर शेवट धिक्कार असा करतात, मनमत शिवलिंग मने भूमी बहार, लिंगांगी विचार नाही जया. ज्याच्या हृदयामध्ये माझ्या हृदयात जसा शिव आहे तसं सर्व प्राणी मात्राच्या हृदयात शिव आहे. त्याच्यासोबत बोलणं म्हणजे भगवंतासोबत बोलणं, त्याच्यासोबत व्यवहार करणं म्हणजे भगवंताची पूजा करणं. असं जाणीव ठेवून प्रत्येकात भगवंत आहे या भावनेनं कुणाला शरीरानं दुःख होईल, मनानं कुणाचं वाईट चिंतन होईल, वाणीनं कुणाला अपशब्द बोलू नये, नेत्रानं कुणाकडे वाईट दृष्टीनं पाहू नये. असा जर तुमचा भाव नसेल, असा भाव म्हणजे लिंगांगी विचार आहे. हा मनमत्त शिवलिंग म्हणे भूमी बहार. असा जर तुमच्या आत्मीयतेचा भाव नसला, तुमच्यात माणुसकी नसली, तुमच्या हृदयामध्ये प्रेम नसलं तर तुम्ही या पृथ्वीला भार आहात. हा संताचा उपदेश ऐकून आम्ही जीवनामध्ये माझ्या हृदयात शिव आहे आणि सर्व प्राणी मात्रात शिव आहे, सर्वासोबत मला प्रेमानं व्यवहार. हे भगवंता मी तुला शरण आलो आहे, तूच माझ्याकडून तुझी पूजा करून घे, सर्वासोबत माझ्याकडून प्रेमानं व्यवहार करून घे अशी प्रार्थना करू. ओम शांती शांती शांती.